जय वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। विशाल झुरे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, मिल्क चार्जरचा जर एवढा मोठा फायदा आहे तर शेतकरी ते बंद का करतात? आपल्याला एखाद्या गोष्टीपासून जेव्हा फायदा होतो तेव्हा त्या फायद्याची पण आपल्याला सवय होऊन जाते आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय होते त्यामुळे आपल्याला त्याची तोट्यांची जाणीव होत नाही। माणूस हा सवयीचा गुलाम आहे। आपण जेव्हा फायदा आपल्याला मिळतो त्याच्यातून दोन गोष्टी घडतात, एक तर आपल्याला सवय झालेली असते त्या फायद्याची, त्यामुळे तो फायदा आपल्या लक्षात येत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपण बंद जरी केलं तर काय फरक पडतो, म्हणून आपण सहज बदल करायचा, माणसं बदल करून बघतात, या प्रकारे लोक बंद करतात। दुसरी गोष्ट म्हणजे मिल्क चार्जर त्यांनी जर जास्त दिवस वापरला असेल तर त्याच्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये ताकद तयार होते आणि ती ताकद तयार झाल्यामुळे त्यांनी जर मार्केटमधून दुसरं काही मिनरल मिक्सचर किंवा दुसरं काही वापरलं तर त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतात। मग त्यांना असं वाटतं की हे त्या दुसऱ्या प्रोडक्टचे रिझल्ट्स आहेत, मग मिल्क चार्जर वापरायची काय गरज आहे। परंतु पुन्हा 5-6 महिन्यांनी, वर्षभराने त्यांना जाणीव होते की मिल्क चार्जर बंद केल्यामुळे परत त्यांचे रिझल्ट्स हे पहिल्यासारखे, आजारपणा सुरू झालेले आहे, दवाखाना सुरू झालेला आहे। पण हे जेव्हा त्यांना कळते तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि त्यांच्याकडे बंद करण्याचं कुठलंही कारण नसताना त्यांनी बंद केलं असतं। त्याच्यामुळे ते पुन्हा, आपण एकदा ठरवलेलं आहे की आपण स्वतःच बंद केलंय तर ते नाही चालू करत। ही एक मानसिकता आहे। आपण दुसरा एक वर्ग बघूया, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यावर 2-2, 3-3 वर्ष वापरून खूप छान रिझल्ट येऊनही सुद्धा त्यांनी पण बंद केलंय। असं का होतं? एक साधी सोपी गोष्ट आहे। आपल्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये, परंतु ही म्हण अतिशय सटीकपणाने लागू होते मित्रांनो। जेव्हा शेतकऱ्यांना यश मिळतं, फायदा मिळायला लागतो, तेव्हा त्यांना प्रयोग करण्याची हुकी येते, त्यांना चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं, समृद्ध होतात, नावलौकिक होतो, प्रसिद्धी मिळते आणि आपल्याकडे विशेष करून मराठी माणसाला तरी यश, तो अपयशामध्ये किती वेळा झगडेल परंतु यश त्याला पचवता येत नाही आणि यश पचवता न आल्यामुळं वाया गेलेली लोक आपल्या परिसरामध्ये विविध पदांवरती असेल, म्हणजे मान सन्मानानंतर माणसं जी आहेत ती त्यांच्यामध्ये बदल होतात। हे आपण आपल्या गावामध्ये सरपंच पदापासून ते अगदी विविध प्रकारच्या पदांपर्यंत आपण बघतो आहोत की माणसांच्या वागणुकीत बदल होतो। पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यावर माणसाची मानसिकता बदलते। या गोष्टीमुळे अनेक शेतकरी चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळूनही ते एससीटी वैदिक पासून बाजूला होतात। त्यांचा नंतर युगो जागा होतो आणि युगो जागल्यानंतर मी कुणीतरी आहे आणि माझं पण स्वतःचं काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून ते वेगवेगळे प्रयोग करतात। त्या प्रयोगांमध्ये ते फसून जातात आणि विनाकारण त्यांनी बंद केल्यामुळे त्यांना पुन्हा परत मागण्याची किंवा पुन्हा समोर येण्याची पण त्यांना हिंमत राहत नाही। मिल्क चार्जर फायद्याचा आहे म्हणून लोक बंद करतात, तर दूध फायद्याचं आहे म्हणून लोक दारू का पितात, आपलं ड्राय फ्रूट्स फायद्याचे म्हणून लोक गुटखा का खातात? हे प्रश्न असं विचारण्यासारखं आहे। माणूस आहे, माणूस म्हणलं की मन आहे आणि मग त्याच्या मनामध्ये बदल हे होत राहतात आणि त्याच्या मनात झालेले बदल त्याच्या आचरणामध्ये दिसून येतात। या ठिकाणी कोण चालू करतंय, कोण बंद करतंय हे बघत बसण्यापेक्षा आपण आपल्या आपुल्या हिता जो असे जागता, हे जे साधू संतांनी सांगून ठेवलंय की आपल्या हितासाठी तुम्ही जागे राहा, लोक काय करता याचा विचार करू नका। धन्यवाद।